नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्य स्तर क्रमांक 14 हा आपण पाहणार आहोत। या स्तरामध्ये अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे योग्य गतीने विरामचिन्हासह आणि आरोह अवरोहासह वाचणे हा स्तर आपण पाहणार आहोत। स्तर साध्य करण्यासाठी शिक्षकांना येणाऱ्या समस्या याच्यामध्ये अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे योग्य गतीने आणि विरामचिन्हासह आणि आरोह अवरोहासह वाचणे हे एक महत्त्वाचे शैक्षणिक उद्दिष्ट आहे आणि हे साध्य करताना अनेक आव्हाने येतात, यांचे निराकरण करणे आवश्यक आहे। हा स्तर मुलांना सहज आणि आनंददायी पद्धतीने शिकवण्यासाठी कृती मालिका वर्गात कशी राबवता येईल हे आज आपण पाहूया। शिक्षक मित्रांनो, विद्यार्थ्यांची वाचनाची गती मंद असणे, अपरिचित शब्दांची भीती वाटणे, विरामचिन्हाचा योग्य वापर न जमणे, आरोह अवरोह साधण्यात अडचण येणे, नियमित सरावाचा अभाव आणि वाचनावेळी एकाग्रतेची कमी पातळी अशा अनेक समस्या आपल्यासमोर असतात। त्यापैकी एक म्हणजे अपरिचित मजकुरातील नवीन शब्द वाचताना अडखळतो का? त्यासाठी आपल्याला खेळाद्वारे ही समस्या सोडवता येईल। आता नवीन शब्दांचा शब्दकोश खेळ। शिक्षक काही अपरिचित शब्द कार्ड लिहून मुलांना एका मागोमाग वाचायला सांगतील। शब्दांचा अर्थ, चित्र, हालचाल करून समजवतील। आता हा नवीन शब्दांचा शब्दकोश खेळ, या खेळाची कृती आणि उद्देश आपण समजून घेऊया। याच्यामध्ये अपरिचित शब्द ओळखणे, उच्चार व अर्थ समजणे। आपल्याला ह्या खेळ कृतीसाठी साहित्य लागणार आहेत। शब्द कार्ड, हालचाल कृती चित्रे। यासाठी कृती काय करावी लागेल तर शिक्षकांनी चित्र शब्द कार्ड दाखवावे आणि ते मुले वाचतील। चित्र हालचाल करून अर्थ स्पष्ट करून आपल्याला दाखवावं लागेल। आता उदाहरण घेऊया आपण एक उदाहरण आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय। शब्द आहे गाठोडे। मग या गाठोड्याचं काय करायचं? शिक्षक खांद्यावर ओझे घेण्याची हालचाल करून दाखवतील आणि त्याचं जे चित्र आहे बघा, असं कार्ड आहे बघा ते गाठोड्याचं, ते शब्द कार्ड दाखवतील आणि ते विद्यार्थी ते चित्र बघतील आणि शब्दावरून अर्थपूर्ण वाक्य तयार करून वाक्य फळ्यावर आपण लिहावीत। शेतकरी गाठोडे घेऊन घरी गेला, हे आपण फळ्यावर लिहिल्यानंतर शिक्षकांनी वाक्य वाचन करून दाखवावे व त्याचे वाचन विद्यार्थ्यांकडून घ्यावे। पुढचा शब्द बघा, शब्द आहे पतंग। आता कृती काय करायची आहे? शिक्षक दोरी धरून आकाशात पतंग उडवण्याची हालचाल करून दाखवतील आणि मग तो चित्र आपण कसं दाखवायचं आहे? असं चित्र दाखवायचे की आकाशात रंगीबिरंगी पतंगाचे चित्र आपण त्याला दाखवायचे आहे आणि त्या शब्दावरनं अर्थपूर्ण वाक्य तयार करून वाक्य फळ्यावर लिहावीत। मग वाक्य काय तयार होईल? मोहन आकाशात पतंग उडवतो। अशा पद्धतीने हे फळ्यावर लिहिल्यानंतर शिक्षकांनी ते आधी वाचून दाखवावे, त्यानंतर विद्यार्थ्यांकडून ते वाक्य वाचून घ्यावे। आता पुढचा शब्द बघा, पुढचा शब्द आहे टोपली। मग यामध्ये काय करणार शिक्षक? पुन्हा काय करणार? कृती काय करणार? शिक्षक हातात टोपली घेऊन काही वस्तू ठेवण्याची हालचाल करतात आणि चित्र असं दाखवायचं की त्या चित्रामध्ये एक मुलगी त्या टोपलीमध्ये फळं ठेवते आहे, असं चित्र आपण त्याला दाखवायचं आहे आणि त्याचं शब्द कार्ड सुद्धा आपण त्याला समोर दाखवायचं आहे आणि त्यानंतर ते जे काही वाक्य तयार होईल ते वाक्य आपण फळ्यावर लिहायचं आहे। सीमा टोपलीत सफरचंद ठेवते आणि मग शिक्षकांनी काय करायचं? ते वाचून दाखवायचं आणि ते विद्यार्थ्यांकडनं ते वाचन करून घ्यायचं आहे। ह्या कृतीनुसार विद्यार्थ्यांचा सहभाग काय राहील? मग एक विद्यार्थी वाचतो, दुसरा अर्थ सांगतो आणि तिसरा वाक्यात वापर करतो। अशा उपक्रमातून नवीन शब्दांचा शब्दकोश खेळ घेऊन वाचन स्तर आपल्याला वाढवता येईल। मग ह्या कृतीचं मूल्यांकन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर योग्य उच्चार झाला का, अर्थ समजला का, वाक्यात वापरला का, हे आपल्याला ते पडताळून पाहता येईल। आता बघा पुढील समस्या आपण कोणती ते पाहूया। वाक्य वाचताना योग्य ठिकाणी थांबत नाही का, म्हणजे विरामचिन्हाकडे दुर्लक्ष करतो का? यासाठी विरामचिन्ह ओळख खेळ घेता येईल। मजकुरातील वेगवेगळी चिन्हे रंगीत पेनने दाखवून वाचताना थांबवण्याचा सराव। उदाहरणार्थ मजकुरात पूर्णविराम जर आला तर त्याला लाल रंगाने आपण ते दर्शवायचं आहे आणि स्वल्पविराम आला तर त्याला
हिरव्या रंगाने आपण दर्शवायचं आहे आणि प्रश्नचिन्ह जर आला तर निळ्या रंगाने ते दर्शवायचं आहे. आणि मग वाचताना पूर्णविराम आल्यावरती आपण काय करणार, टाळी वाजवणार. स्वल्पविराम आल्यावरती हात वरती करणार आणि प्रश्नचिन्ह आल्यावरती अशा पद्धतीने आपण त्याला ती कृती करून आपण ती दाखवायची आहे. आता आपण काय करणार, एक उदाहरण त्याला फळ्यावर लिहून दाखवायचं आहे त्याला, किंवा त्याचे कार्ड विद्यार्थ्यांच्या हातात देऊन ती कृती आपण घ्यायची आहे. आता बघा वाक्य दिलेलं आहे आपण, रविता शाळेत गेली, काय करणार, टाळी वाजवणार. ती पाटीवर लिहित होती, टाळी वाजवणार. म्हणजे त्याला वाचताना कुठं थांबायचं आहे आणि वाचन कसं करून घ्यायचं हे आपल्याला ते लक्षात येईल आणि दर्शवता येईल. आता पुढचं वाक्य बघा, आई मला पाणी दे ना. मग याच्यामध्ये कोणते कोणते विरामचिन्ह आलेले आहेत, स्वल्पविराम पण आला आहे आणि उद्गारवाचक चिन्ह पण आलेलं आहे. मग स्वल्पविरामाला आपण काय करणार, हात वरती करणार आणि उद्गारवाचकसाठी आपण वेगळी कृती करूया. अशा पद्धतीने त्याचं वाचन आपल्याला करून घेता येईल. आता पुढचं बघा, तू आज शाळेत जाणार का. अशा पद्धतीने विरामचिन्ह कोणतं येईल इथं, प्रश्नवाचक चिन्ह. मग प्रश्नवाचक चिन्हासाठी आपण कोणती कृती घेणार आहोत, कोणते हावभाव करणार आहोत, म्हणजे आपण कधी पण कोणालाही काय विचारायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल तर कशी कृती करतो, म्हणून आपण तिथं काय केलंय, अशी खूण केलेली आहे. अशा पद्धतीने वरील कृतीच्या माध्यमातून वाचन कौशल्य अंतिम स्तर साध्य करू शकतो, आपले विद्यार्थी आणि शाळा निपुण करू शकतो. अजून नाविन्यपूर्ण कृती समजून घेण्यासाठी पुढील कृती मालिकेच्या व्हिडिओत आपण भेटूया. तर चला, एकत्रित प्रयत्नातून आपण आपल्या मुलांना निपुण, आत्मविश्वासू आणि सक्षम बनवूया. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यामधील स्तर क्रमांक 14 आपण पाहणार आहोत. हा स्तर जो आहे, अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, योग्य गतीने, विरामचिन्हासह आणि आरोह अवरोहासह वाचणे, हे एक महत्त्वाचे शैक्षणिक उद्दिष्ट आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण साध्यकर्त्यांना काही आव्हाने येतात, ज्यांचे निराकरण करणे यासाठी आपण कृती मालिका पाहिली. हा स्तर मुलांना सहज आणि आनंददायी पद्धतीने शिकवण्यासाठी नाविन्यपूर्ण कृती मालिका वर्गात कशी राबवता येईल हे आज आपण पाहूया. यापुढची जी कृती आहे, भूमिका वाचन. भूमिका वाचन, कथा वाचन करताना पात्राचे संवाद आरोह अवरोहाने वाचायला लावणे शिक्षक आधी दाखवून देतील. मग या भूमिका वाचनचा उद्देश काय, आरोह अवरोहाचा सराव. तयारी काय लागणार तर छोट्या कथा, संवाद. यासाठी आपण कृती काय करायची आहे, कथा वाचून पात्रांचे संवाद मुलांना वाटून देणे. प्रत्येक जण आपली भूमिका आवाज बदलून वाचतो. या भूमिकेचं हे एक महत्त्वाचा उद्देश आहे. शिक्षकांनी स्वतः एक भूमिका वाचन कृती करून दाखवावी. म्हणजे उदाहरण बघा, कुठलं आहे, कथा ससा व कासव. आणि आपल्याला सर्वांना ही कथा माहिती आहे आणि आपण ती विद्यार्थ्यांना आपण ती सांगितलेली पण आहे. तर आपण ही कथा वाचन कशा पद्धतीने केलं जातं ते आपण पाहूया. एकदा ससा आणि कासव जंगलात भेटले. ससा काय म्हणतो बघा, मी खूप वेगाने पळतो, मला कोणीही हरवू शकत नाही. त्याचा आवाज कसा आहे, उच्च आत्मविश्वासपूर्वक आवाजामध्ये ते संवाद करायचा आहे, वाचून दाखवायचा आहे. आता कासव काय म्हणाला बघा, कासवचा संवाद कसा असेल, शांत स्थिर आवाजामध्ये, मी हळू पण थांबता चालतो. आता त्यानंतर ससा काय म्हणेल बघा, ससाचा संवाद कसा वाचन करायचा आहे, तो पण उत्साही आवाजात आपण वाचन करायचंय त्याचं. चल आपण दोघं शर्यत लावूया. म्हणजे वाचन करताना सुद्धा ते त्याचा सशाचा जो काही उत्साह आहे तो आपल्या आवाजातून दिसला पाहिजे. आता कासव काय म्हणतो बघा, ठीक आहे पण मी थांबणार नाही. त्याचा आवाज कसा आहे, शांत ठाम आवाजामध्ये असं ते वाचन करायचंय. शर्यत सुरू झाली, ससा जोरात पळाला, कासव हळू चालत राहिला. आता ससा म्हणाला, कासव तर खूप मागे आहे, थोडं झोपून घेतो. म्हणजे आता तो पळता पळता थकलेला आहे आणि त्या थकलेल्या आणि आळशी आवाजात आपण ते वाचन करायचं आहे. मग काय झालं,
ससा काय केला? थोडा झोपी गेला. ससा झोपला, कासव मात्र थांबला नाही. तो हळूहळू चालत पुढे गेला आणि शेवटी ध्येयावर पोचला. आणि त्यानंतर कासव ध्येयावर पोचल्यानंतर कासव काय म्हणतो? मी जिंकलो. अशा आनंदी आवाजात तो बोलतो. आणि त्यानंतर बघा, ससा घाबरून उठतो. अरे, मी हरलो? एकदम त्याला आश्चर्य झालं आणि तो नाराज झाला. असं हावभाव आणि तसं वाचन संवाद आपण ते करायचं आहे. शेवटचा बोध, हळू चालला तरी चालेल पण थांबू नये. शिक्षकांनी भूमिका वाचन कृतीद्वारे पात्रांचे संवाद आरोह अवरोहाने स्पष्ट करून देता येतील. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग आपल्याला कसा घेता येईल? मुले एकमेकांचे संवाद अभिनयासह वाचतील. जसं आपण आता अभिनयासह वाचन करून दाखवलं ना, त्या पद्धतीने. वरील कृतीचे मूल्यांकन आपल्याला कसे पाहता येईल? तर विद्यार्थ्यांचे वाचन करताना आरोह अवरोह योग्य वापरला का? दिलेला संवाद अथवा कथा भावनांसह वाचले का? हे पडताळून पाहता येईल. योग्य तिथे आपल्याला मार्गदर्शन करता येईल. अशा पद्धतीने विविध कृतींच्या माध्यमातून वाचन कौशल्य अंतिम स्तर साध्य करू शकतो. आपले विद्यार्थी आणि शाळा निपुण करू शकतो. तर चला, एकत्रित प्रयत्नातून आपल्या मुलांना निपुण, आत्मविश्वासू आणि सक्षम बनवूया. धन्यवाद. नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यमधील अध्ययन क्षमता, अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे, योग्य गतीने, विरामचिन्हांसह आणि आरोह अवरोहासह वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत, ज्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 13 पर्यंत निपुण झालेले आहेत, आता त्यांना पुढील अध्ययन स्तर क्रमांक 14 साठी निपुण करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरता कोणकोणत्या कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अध्ययन स्तर 14. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे, योग्य गतीने, विरामचिन्हांसह आणि आरोह अवरोहासह वाचतो असा आहे. प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. या स्तरामध्ये अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे, योग्य गतीने, विरामचिन्हांसह आणि आरोह अवरोहासह वाचन करता येणे आवश्यक आहे. याचाच अर्थ इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त सोपी 4-5 शब्द असलेली वाक्य विद्यार्थ्यांना योग्य आरोह, अवरोह आणि विरामचिन्ह यांचा विचार करून वाचता येणं अपेक्षित आहे. हे एक महत्त्वाचे शैक्षणिक उद्दिष्ट आहे. हे साध्य करताना अनेक आव्हाने येतात, ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. जसे वाचनाची योग्य गती, विरामचिन्हे वगळणे आणि वाचनात आरोह अवरोह नसणे ही एक महत्त्वाची समस्या आहे. प्रथम आपण काही उदाहरणे पाहूया. या ठिकाणी एक वाक्य आहे, मासा पाण्यात पोहत होता. दुसरं वाक्य बघूया आपण, तुझा खाऊ संपला आहे. अरे वाह, फारच छान. पुढचं वाक्य घेऊयात आपण, पेरू, आंबा आणि केळी खा. बघा, या वाक्यांचे वाचन करत असताना विद्यार्थ्याने वाक्य योग्य आरोह आणि अवरोहासह वाचन करणे अपेक्षित आहे. आरोह आणि अवरोह म्हणजे वाचनातील अर्थ आणि भावना होय. वाक्याचे वाचन करताना विरामचिन्हे विचारात घेऊन आरोह अवरोह यांचा विचार अतिशय महत्त्वाचा असतो. उदाहरण घेऊ आपण, तुझा खाऊ संपला आहे. जर मी हे वाक्य असं वाचलं, हे वाक्य येथे असणारा प्रश्नचिन्ह विचारात न घेता आरोहासह वाचन केले आणि
तुझा खाऊ संपला आहे. हे वाक्य प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह विचारात घेऊन अवरोहासह वाचन केले तर या वाक्याचा अर्थ बदलतो. यामुळे आदर्श वाचनाचा सराव घेणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या सवयी लावणे आवश्यक आहे बरं. यासाठी आपल्याला काही कृती करून घेता येतील. यामध्ये एक कृती आहे जोडी वाचन. खरे तर आपण वर्गात नियमितपणे या कृती घेत असतो. साहित्य पेटीतील वाक्यपट्टी या साहित्याचा वापर आपण या वाचनासाठी करू शकतो. या ठिकाणी आपण काही वाक्यपट्ट्या वापरणार आहोत. फक्त आता या वाक्यपट्ट्या स्वतः न वाचता दोन मुलांच्या जोडीने वाचन घेणार आहोत. यासाठी वर्गातील चांगले वाचन करणारा म्हणजेच निपुण स्तर प्राप्त विद्यार्थी आणि ज्याला गरज आहे अशा विद्यार्थ्याच्या जोड्या लावणे अपेक्षित आहे. निपुण विद्यार्थी प्रथम वाचन करेल आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा जोडीदार वाचन करेल. यावेळी आदर्श वाचन करणारा जोडीदार आपल्या दुसऱ्या जोडीदाराच्या वाचनाचे निरीक्षण करेल. तसेच एखादे विरामचिन्ह वगळले तर आवश्यक तेथे मदत सुद्धा करेल. या पद्धतीने जर वाचन घेतले तर आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी निपुण स्तर नक्कीच गाठतील. मित्रांनो, ही एक आनंददायी अध्यापन कृती आहे. या कृतीचा अधिक सराव आपल्याला आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत वा हवे तितका वेळ वर्गात घेऊ शकतो. याकरता फलकावरील वाक्य, वाक्य तक्ते व वाक्यपट्टी शैक्षणिक साहित्य म्हणून वापरावे लागतील. मित्रांनो, याचबरोबर वाचन रेकॉर्डिंग करून ऐकवणे, शब्दावर बोट ठेवून वाचन करणे, विरामचिन्हांसाठी विविध संकेत अशा कृतीसुद्धा आपल्याला आयोजित करता येतील. आणि मला आशा आहे आपण आपल्या कल्पकतेने या कृती खूप छानपणे आपल्या वर्गासाठी राबवाल. या अध्ययन स्तराच्या सरावासाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.